हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पहा, मी काल भाज्या आणायला इथेच खाली भाजी मार्केटमध्ये गेली होती. बिल्डिंगच्या थोडं पुढे चालत गेले ना का तिथे एक भाजी मार्केट आहे. तर मी मार्केटमध्ये गेली तिथे भाजी मार्केटमध्ये आणि पहा, तिथे मी 80 रुपयाची भाजी घेतली त्या भाजीवाल्याकडून आणि मी त्याला 100 रुपये दिले. आता 100 रुपये दिल्यानंतर त्याने मला 20 रुपये रिटर्न केले. तर पहा, ते जे 20 रुपये होते ना, तर ती 20 रुपयाची नोट एवढी जुनी होती ना, आणि असं लिटरली असं वाटेल की त्याचा तुकडा पडेल की काय, याच्यामध्ये ती नोट होती. मी त्या भाजीवाल्याला बोलली की दादा, ही नोट घ्या, मला दुसरी नोट द्या, कारण ही नोट खराब आहे. त्याने ती नोट घेतली आणि त्याने पुन्हा मला दुसरी 20ची नोट दिली. आणि ती दुसरी 20ची नोट दिली ना, तर ती पण म्हणजे एकदम अशी खराब, खूप चुळगळलेली वगैरे, आणि ती पण म्हणजे असं की ती पण म्हणजे फाटण्याच्या तयारीमध्येच होती. तर मग मला ना खूप राग आला. राग या गोष्टीचा आला मला की अरे, मी त्याला नोट दिले, म्हणजे मी जर 100 रुपयाची याला चांगली नोट दिले, ते याने मला रिटर्न देताना जेही काय पैसे असते त्याने मला व्यवस्थित द्यावे, चांगली नोट द्यावी. खराब नोट का देतो ना तो. तर मग मी पण ठरवलं. तर मी काय केलं माहिती आहे का, त्याला ती 20ची नोट दिली आणि तुम्ही पाहू शकतात इथे माझ्याकडे ना हे मक्याचं कणस आहे. तर मार्केटमध्ये ही जी मक्याची कणसं आहे, तर एक मक्याचा जो कणस आहे तो 20 रुपयाला मिळतो. मी त्याला 20 रुपये दिले आणि त्याला सांगितलं मी हा एक मक्याचा कणस घेतो. त्यालाही समजलं की ह्या बाईला 20 रुपये नको आहेत, हे खराब 20 रुपये ती नाही घेणार. मग तो भाजीवाला मला काहीच बोलला नाही. तर पहा, मी इथे हा एक मक्याचा कणस घेतलेला आहे. आता ह्या मक्याच्या कणसाचं करायचं काय, तर मग चला या मक्याच्या कणसापासून आपण छान मस्त वड्या तयार करूया. याच्या ज्या वड्या एवढ्या छान लागतात ना, तर मग चला वेळ वाया न घालता पटापट रेसिपीला सुरुवात करूया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक मक्याचा कणस घेतलेला आहे. पावसाळ्यामध्ये या सीझनला मार्केटमध्ये बऱ्यापैकी मक्याचे कणस बाजारात विकत मिळतात. आता पहा, बाजारामध्ये 20 रुपयाला हा एक कणस मिळतो. आता ती 20 रुपयाची खराब नोट घेण्यापेक्षा हा मक्याचा कणस घेणं मला जास्त महत्त्वाचं वाटलं, कारण ती नोट कोणी रिप्लेस करू शकला नसता. म्हणजे ठीक आहे, आपण मक्याचा कणसच घेऊया आणि ज्याने आपल्याला जी खराब नोट दिली ती नोट त्यालाच रिटर्न करूया. तर पहा, हा जो मक्याचा कणस आहे तो मी अशा पद्धतीने त्याची जी वरची जी साल आहे ती काढून घेतलेली आहे आणि एका कणसाचे असे 2 भाग करायचे आहेत, म्हणजे कसं आपल्याला दाणे काढायला खूप सोपं जातं. तर पहा, मी अशा पद्धतीने याचे दाणे काढून घेते आणि हे दाणे काढता काढता मी खाण्याचं कामसुद्धा करत होती, कारण हे दाणे एवढे गोड लागत होते ना, असं वाटत होतं की पूर्ण हा स्वीटकॉर्न खाऊन टाकू की काय. पण मनात ठरवलं होतं आपल्याला या कणसाच्या दाण्यांपासून छान मस्त वड्या करायच्या आहेत, असा विचार केला होता आणि याच्यावरतीच विचार करून म्हणजे जाऊ द्या, आपल्याला आज हेच करायचं आहे. तर पहा, मी अशा पद्धतीने मक्याचे दाणे काढून घेतलेले आहेत आणि ते मी अशा पद्धतीने 2 भागांमध्ये डिवाईड करून घेतलेले आहेत. आता मी हे मक्याचे दाणे 2 भागांमध्ये डिवाईड का केले ते मी तुम्हाला पुढे सांगते. इथे मी 1 वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत, कच्चे शेंगदाणे आहेत. ते आपल्याला ग्राइंडरच्या भांड्यामध्ये ॲड करून छान मस्त त्याचं कूट करून घ्यायचं आहे. तर पहा, मी अशा पद्धतीने इथे मी कूट करून घेतलेलं आहे. आणि ना, ही रेसिपी करताना मी एक चुकी केलेली आहे, तीही मी तुम्हाला पुढे सांगेन मी काय चुकी केले. पहा, इथे आपल्याला आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता आणि मक्याचे दाणे
हे आपल्याला ॲड करायचे आहेत. तर पहा, जसं मी मगाशी मक्याचे दाणे 2 भागांमध्ये डिवाईड केले होते, त्यातला एक भाग मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे. म्हणजे अर्धे दाणे मी याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. तर पहा, आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता आणि मक्याचे दाणे हे सगळं ग्राइंड करायचं आहे. याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला. त्यानंतर मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे. अर्धी जुडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि ती कोथिंबीर स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतलेली आहे. तर पहा, इथे मी एक ताट घेतलेलं आहे. या ताटामध्ये मी 1 बाउल भरून बेसन पीठ ॲड केलेलं आहे. त्यानंतर 3 ते 4 चमचे मी तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे. चवीनुसार मीठ ॲड केलं आहे. अर्धा चमचा हळद, त्यानंतर 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट. हे मी लाल तिखट फक्त नावाला ॲड केले, नाही ॲड केली तरीही चालेल. आता पहा, मी इथे पाव चमचा कुकिंग सोडा ॲड केलेला आहे. त्यानंतर आपण जो शेंगदाण्याचा कूट केला होता तो ॲड करूया. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया. कोथिंबीर नक्कीच ॲड करा आणि शेंगदाण्याचा कूट याच्याने ही कोथिंबीर वडी एवढी छान लागते ना. आणि आपण जी पेस्ट केली होती ना, ती पेस्ट आता आपण ॲड करूया. आता पहा, आपल्याला हे सगळं एकत्र छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडं पाणी ॲड करून छान मस्त आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला हे कणकेसारखं मळून घ्यायचं आहे. म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आता पहा, याच्यामध्ये मी ऑइल ॲड केलेलं आहे. तर इथे मी 2 पळी ऑइल ॲड करून पुन्हा एकदा छान व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. म्हणजे छान मस्त याचा गोळा होईल. आता पहा, आता हे आहे तर पहा, आपल्याला याच्या वड्या करायच्या आहेत. तर तुम्ही आता छान मस्त हाताला तेल लावून तुम्ही याच्या अगदी असे गोल रोलसुद्धा करू शकतात. पण मी आता गोल रोल अजिबात करणार नाही, कारण मला खूप कमीत कमी वेळामध्ये ह्या खूप जास्त अशा वड्या हव्यात. तर पहा कसं, आता हे जे बॅटर आहे किंवा हे जे काही कणिक आहे, जे आपण कणकीसारखं मळून घेतलेलं आहे, ते आपल्या याच्यामध्ये या ताटामध्ये ॲड करायचं आहे. आता हे जे ताट आहे, तर पहा, या ताटाला मी सर्वप्रथम पूर्ण ऑइल लावून घेतलेलं आहे. त्यानंतर मी हे जे बॅटर आहे ते अशा पद्धतीने छान मस्त पसरवून घेतलेलं आहे. आणि हाताला असं तेल लावून घ्या आणि हाताच्या सहाय्याने छान मस्त असं पसरवून घ्या. म्हणजे पटापट पसरलं जातं आणि हे बॅटर हाताला अजिबात चिटकत नाही. म्हणून हाताला आधी तेल लावून घ्या आणि मग ते बॅटर हाताच्या सहाय्याने अशा पद्धतीने मस्त थापून घ्या. पूर्ण प्लेट भरून असं मस्त पसरवून घ्या. आता पहा, जे दाणे होते ना, मक्याचे दाणे थोडे मी एका साईडला ठेवले होते. तर ते सगळे दाणे मी याच्यावरती अशा पद्धतीने मस्त पसरवून थापून घेतलेले आहेत. पण ॲक्च्युली झालं काय माहिती आहे का, हे दाणे मी थापून तर घेतले, पण ह्या वड्या तळताना हे दाणे वेगळे निघतात. म्हणजे तळताना ते वेगळे निघतात, त्या वडीवरती अजिबात राहत नाही. त्याच्यामुळे तुम्ही या वडीवरती म्हणजे या बॅटरवरती हे दाणे नाही थापले तरीही चालतील. तर पहा, मी एका भांड्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे 3 ग्लास भरून आणि त्याच्यानंतर एक वरती चाळण ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये तो ताट ठेवलेला आहे आणि वरती असं झाकण. तर पहा, मी इथे 25 मिनटं मोठ्या गॅसवरती छान मस्त आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं आहे. आता पहा, इथे 25 मिनटं झालेले आहेत. मी गॅस बंद केलेला आहे आणि 25 मिनटानंतर छान मस्त आपलं हे स्टीम झालेलं आहे. आता पहा, आपल्याला काय करायचं आहे, हे आधी रूम टेम्परेचरमध्ये थंड करून घ्यायचं आहे अर्धा तास आणि त्यानंतर हे आपण फ्रीजमध्ये ठेवणार. हा जो ताट आहे, हा ताट आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे 1 ते 1.5 तास किंवा 2 तास. 2 तासानंतर मी हा ताट काढून घेतलेला आहे. आता पहा, होतं काय माहिती आहे का, मी फ्रीजमध्ये का ठेवला होता हा ताट, कारण आता ही जी वडी आहे ही छान मस्त सेट झालेली आहे आणि आपण जेव्हा हे कट करू ना, त्याचा चुरा होणार नाही आणि याच्या वड्या छान मस्त पडतील. आपण याच्या अगदी चौकोनी वड्या करणार आहोत. मी तुम्हाला बोलली ना, अगदी कमीत कमी वेळामध्ये आणि खूप जास्त अशा या वड्या होतात. त्या कशा त्या पहा. आता पहा,
मी चाकूच्या साहाय्याने आधी कडेकडेने छान आधी या कडा मोकळ्या केल्या, त्यानंतर आडव्या आणि उभ्या असे कट करून घेतलेलं आहे. चाकूच्या साहाय्याने आडव्या आणि उभे असं कट करून घ्यायचं आहे. जसं आपण ढोकळा कसा कट करतो सेम त्या टाईपमध्ये कट करून घ्यायचा आहे. एक कलती घ्यायची आहे आणि कलतीसुद्धा कडेकडेने आधी गोल गोल फिरून हळूच आतमध्ये टाकून अशा पद्धतीने या वड्या छान मस्त अशा आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता त्याच्या वड्या कशा छान मस्त मोकळ्या झालेल्या आहेत आणि अजिबात चुरा होत नाही. खूप वेळा काय होतं माहिती आहे का, आपण ना वड्या करतो आणि त्या वड्या करताना जेव्हा म्हणजे तो रोल किंवा त्या वड्या थंड झाल्या की ते कट करताना लिटरलीचा खूप चुरा होतो. म्हणून तुम्ही अगदी 2 तास फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे ते कसं त्या वड्या सेट होतात आणि मग त्याचा चुरा होत नाही कट करताना. तर तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने सगळ्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत आणि त्या वड्या अशा पद्धतीने मोकळ्या करून घेतलेल्या आहेत. आता तुम्ही विचार कराल की अरे ही एवढी मोठी वडी. तर पहा, आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं ना की खूप कमीत कमी वेळामध्ये खूप जास्त वड्या कशा होतात त्या पहा. आता मी ते एक वडी घेतलेली आहे, कारण एवढी जाड वडी आपण तळूच शकत नाही आणि ती तळली जाणार नाही किंवा तिला खूप वेळ लागेल. तर पहा, ही वडी ना अशी आडवी पकडायची आहे आणि एका वडीचे आपल्याला असे 2 भाग करायचे आहेत. पहा, एकाच ताटामध्ये खूप कमीत वेळामध्ये एवढ्या जास्त वड्या होऊ शकतात. तर पहा, मी अशाच पद्धतीने बाकीच्या ज्या वड्या आहेत त्यासुद्धा मी अशाच पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत. म्हणजे एका वडीच्या 2 वड्या, म्हणजे एक अशी वडी तिला असे आडवं कट करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने एकाच वडीचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहेत. आणि या ज्या वड्या आहेत ना, या वड्या नुसत्या स्टीम केल्यानंतर खायलासुद्धा एवढ्या छान लागतात ना. आता तुम्ही पाहू शकतात हे जे मक्याचे दाणे त्याच्यावरती छान मस्त सेट झालेले आहेत, खाली पडत नाही आहे, पण तळताना ते दाणे बाहेर निघतात किंवा ते तळताना ते लिटरली ते सगळे दाणे सेपरेट होतात. म्हणून तुम्ही वरतून दाणे नाही ॲड केले तरीही चालेल. तुम्ही सगळे स्वीटकॉर्नचे दाणे तुम्ही ते ग्राइंड करून ॲड केले ना तरीही चालतील. तर पहा, आता इथे तेल गरम झालेलं आहे. आता आपण या ज्या वड्या आहेत या वड्या आपण तेलामध्ये सोडून घेऊया आणि अगदी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत. तर पहा, आधी तेल मी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी गॅस बारीक केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या वड्या तेलामध्ये सोडायच्या आहेत. वड्या तेलात सोडल्यानंतर गॅस थोडा मीडियम करायचा आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला या वड्या ब्राऊन होईपर्यंत छान मस्त तळून घ्यायच्या आहेत. आता एवढं सांगेल की मी ते दाणेवरती थापून ती चुकी केली होती, पण त्यानंतर ह्या वड्या ती एकच चुकी अशी होती, पण ह्या वड्या एवढ्या छान झाल्यात ना, एवढ्या क्रिस्पी लागतात ना, क्रिस्पी कुरकुरीत. आणि तुम्ही विचारही करू शकत नाही की या स्वीटकॉर्नपासून या वड्या बनलेल्या एवढ्या टेस्टी या वड्या लागत होत्या. तर मी अशाच पद्धतीने तुम्ही पाहू शकतात या वड्या छान मस्त ब्राऊन होईपर्यंत मी तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकतात हे स्वीटकॉर्नचे दाणे कसे सगळे वेगळे सेपरेट झालेले आहेत. अशाच पद्धतीने मी सगळ्या वड्या छान मस्त तळून घेतलेल्या आहेत. आणि अजून एक गोष्ट सांगते, तुम्ही अशा पद्धतीने या वड्या स्टीम करून तुम्ही म्हणजे स्टीम करून या वड्या कट करून तुम्ही एका स्टीलच्या डब्यामध्ये स्टोअर करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात. आठवडाभर किंवा 2 आठवडे या वड्या फ्रीजमध्ये खूप छान मस्त राहतात. जेव्हाही तुम्हाला या वड्या खायच्या असेल तेव्हा तुम्ही गरम तेलामध्ये तुम्ही या वड्या तळून खाऊ शकतात. या वड्या एवढ्या छान लागतात ना, बाहेरून क्रंची, कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट. आणि पहा, याच्यामध्ये आपण कोथिंबीर, शेंगदाण्याचा कूट आणि ते आपण मक्याचे दाणे हे ग्राइंड करून ॲड केलेले आहेत. याच्यामुळे या ज्या वड्या आहेत ना, एवढ्या अप्रतिम लागतात. एवढंच सांगेल की जर कधी ट्राय नसतील केल्या तर नक्कीच ट्राय करा. या वड्या तुम्ही टोमॅटो
टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकतात, शेजवान चटणीबरोबर खाऊ शकतात किंवा तुमच्याकडे हिरवी चटणी असेल तुम्ही हिरवी चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकतात किंवा तुम्ही डाळ भाताबरोबर सुद्धा या वड्या खाऊ शकतात.